कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संत राऊळ महाराज महाविद्यालय 25 जून 1984 सुरू झालं. या महाविद्यालयाचा शुभारंभ होऊन आज 42 वर्ष पूर्ण झाली. महाविद्यालयाचा हा 42वा वर्धापन दिन आज महाविद्यालयाच्या श्री एकनाथ ठाकूर सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कमशिप्र मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्यासाठी व्यासपीठावर ज्येष्ठ विधिज्ञ तथा महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य संग्राम देसाई, कमशिप्र मंडळाचे उपाध्यक्ष का सामंत, सरकार्यवाह अनंत वैद्य, प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे उपस्थित होते. ॲडव्होकेट संग्राम देसाई यांच्या हस्ते देवी सरस्वतीला पुष्पहार अर्पण करून आणि ॲडव्होकेट देसाई यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. उपस्थितांचं रोपटं देऊन स्वागत करण्यात आलं. तसंच ॲडव्होकेट संग्राम देसाई यांचा अरविंद शिरसाट यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. ॲडव्होकेट संग्राम देसाई यांचा परिचय डॉक्टर रवींद्र ठाकूर यांनी करून दिला. संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या सुंदर अशा भरारी या वार्षिक अंकाचं ॲडव्होकेट संग्राम देसाई यांनी प्रकाशन केलं. संपादक डॉक्टर भारत तुपेरे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर कॅप्टन S.T. आवटे, डॉक्टर शरयू आसोलकर, डॉक्टर साईनाथ लोखंडे, प्राध्यापक संतोष वालावलकर या संपादक मंडळानं या वार्षिक अंकासाठी काम केलं आहे. याचं आकर्षक असं मुखपृष्ठ प्राध्यापक संतोष वालावलकर यांच्या संकल्पनेतून तयार झालं आहे. संपादक डॉक्टर भारत तुपेरे यांनी या भरारी अंकाविषयी माहिती दिली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे यांनी आपल्या प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. जिल्ह्यातलं एक अग्रगण्य महाविद्यालय असल्याचं डॉक्टर सुरवसे यांनी यावेळी सांगितलं. त्या सगळ्यांचं प्राचार्य म्हणून मी अत्यंत ऋणी आहे. ॲट द सेम टाइम मी असं म्हणेन की ह्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही सगळेजण जे बसलेले आहात त्यांनी आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी त्याचं नाव आणि उंच करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि त्याची हमी आपण आता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना देऊया की आपण हे नावलौकिक असंच उंच ठेवू आणि पुढच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या महाविद्यालयातून पासआउट झालेले स्टुडंट्स असतील त्यांना आपण इथे बोलवून त्यांचा सत्कार करू. मला अजून एक गोष्ट इथे नमूद करायची वाटते जी मागच्या वर्धापन दिनाला मी सांगितली होती, कारण त्याच दिवशी तो रिझल्ट डिक्लेअर झाला होता. मी आताही वाट बघत होते की तो रिझल्ट आता डिक्लेअर होईल, पण अजून तो झालेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इंडिया टुडेचा सर्वे फेस करण्याचं धैर्य फक्त आपल्याच महाविद्यालयाने दाखवलं आणि पहिल्याच फटक्यामध्ये आपण 2025च्या आतमध्ये नंबर मिळवलेला होता. आय एम एक्सपेक्टिंग दॅट नंबर टू बी below 200 this year. I'm keeping my fingers crossed. तर अजून तो निर्णय डिक्लेअर झालेला नाही तो सर्वेचा अजून 2026चा. सो स्टेप बाय स्टेप आपण academic excellence and at the same time excellence in all the fields हे करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या कामामध्ये मला सातत्याने माझ्या सहकार्यांचं म्हणजे नॉट ओन्ली टीचिंग स्टाफ बट ऑल्सो नॉन टीचिंग स्टाफ यांची खूप मोलाची मदत होते. ॲडव्होकेट संग्राम देसाई यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. विद्यार्थी दशेत असताना ज्या गुरुजनांसमोर उभं राहण्याची सुद्धा हिंमत नव्हती, त्याच गुरुजनांसोबत व्यासपीठ शेअर करायला मिळणं हा आपल्यासाठी खूपच भावूक क्षण असल्याचं ॲडव्होकेट देसाई यांनी सांगितलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चॅलेंज आम्ही आमच्या प्रोफेशनमध्ये बीइंग अ लॉयर वी टू आर फेसिंग द सेम प्रॉब्लेम. म्हणजे मी कॉलेजमधनं पासआउट होता कम्प्युटर्स त्यावेळी आलेले होते. माझ्या प्रोफेशनच्या पहिल्या 5-10 वर्षांमध्ये ॲक्च्युली कम्प्युटर्सचा वापर चालू झाला आणि आता आमच्या न्यायदान प्रक्रियेमध्ये ई फायलिंग, व्हर्च्युअल हिअरिंग या सगळ्या गोष्टी येऊ लागलेल्या आहेत. आणि मग अचानक या गोष्टी आल्या की वी फेस प्रॉब्लेम्स. आपल्याला ऑटोमॅटिकली त्या गोष्टीचं एक गडबड येतं आणि आपल्याला हे जमेल की नाही जमणार अशा पद्धतीचे प्रश्न आपल्या मनात येतात आणि मग थोडंसं आपण त्याच्यापासून लांब काढायचा प्रयत्न करत असतो. माझी आपल्या सर्वांना एक अतिशय नम्र विनंती आहे. दिस इज माय एक्सपिरियन्स आणि तो एक्सपिरियन्स असा आहे की एक सुंदर असं वाक्य आहे. ते असं आहे की द इलिटरेट्स ऑफ दिस सेंचुरी are those who
who cannot learn, unlearn and relearn. त्याचा सिंपल अर्थ असा आहे की या युगातील अशिक्षित तेच असतील जे शिकू शकत नाही, शिकलेलं विसरू शकत नाही आणि विसरलेलं परत शिकू शकत नाही. हे या युगातील इलिटरेट्स आहेत. याचा अर्थ काय? तुम्ही पाहिलं असेल की आपण एवढ्या स्पीडने पुढे जातो की काही गोष्टी आपण शिकतो, आत्मसात करतो. पुढच्या 5-7 वर्षामध्ये त्या गोष्टी पूर्णपणे बदललेल्या असतात. अगदी तुमच्या बेसिक कपडे घालण्याच्या पद्धतीपासून, हेअरस्टाईल पासून अगदी बेसिक मिनिमम गोष्टी सांगतो. एवढ्या फास्ट चेंज होत असतात की आपण शिकतो, ते ऍक्च्युअल वापरात आणेपर्यंत त्या बदललेल्या असतात. सो बेसिकली यू लर्न समथिंग आणि ते चेंज झालं की आपण जर पहिल्याच गोष्टी धरून बसलो तर आपल्याला मग लोक म्हणतात की हा इज नॉट गोइंग विथ द स्पीड ऑफ टुडे. या जगाच्या स्पीड सोबत हा माणूस नाहीये. सो देअरफॉर यू हॅव टू लर्न, देन यू हॅव टू अनलर्न. म्हणजे जे शिकलेलं आहात ते थोड्या वेळ बाजूला ठेवायला शिकलं पाहिजे, नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. आणि एक परत काही ठराविक काळ गेला की त्याच जुन्या गोष्टी ज्या तुम्ही पूर्वी शिकलेल्या आहात तर बेसिक नॉलेज सगळं सेम आहे, तेच परत तुम्हाला वापरात आणावं लागतं. सो यू हॅव टू रीलर्न. सो देअरफॉर द यंग पीपल who know to learn, unlearn and relearn is going to be the future of this country. ते या देशाचं भवितव्य घडवणार आहे. परमेश्वराने हे जे आपल्याला दिलेलं आहे, हा जो मेंदू दिलेला आहे त्याच्यातनं आपण ज्यापासून आपण विचार करतो, जोपर्यंत त्याचा वापर तुम्ही चालू ठेवता तोपर्यंत यू आर रनिंग विथ द स्पीड द टाइम. ज्या दिवशी तुम्ही त्याचा वापर बंद केला यू आर गोइंग टू बिकम अ स्लेव्ह. आणि म्हणूनच मला असं नेहमी वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी आपण शिकत असतो, परंतु त्याच्यासोबत आपल्यावरती घडवलेले जे संस्कार आहेत, आपल्या आई वडिलांनी असतील, आपल्या शिक्षकांनी असतील, जे आपल्यावरती संस्कार घडवलेले आहेत, ते संस्कार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ह्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी जे आहेत याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही एक चांगला बॅलन्स साधत नाही, म्हणजे ते संस्कारही आपल्याला आपल्या वापरात, आपल्या जगण्यामध्ये यूजमध्ये आणले पाहिजे. ॲट द व्हेरी सेम टाइम आपली ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचा देखील वापर केला पाहिजे. ज्यावेळी ह्या दोघांमध्ये आपण समतोल साधू शकाल त्याच वेळी खऱ्या अर्थाने मला वाटतं आपण चांगल्या पद्धतीने आपलं जीवनमान जगू शकू असं मला वाटतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अरविंद शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. महाविद्यालयाच्या उभारणीचा इतिहास विशद केला. आपल्या काही आठवणी त्यांनी उपस्थितांशी शेअर केल्या. पहिलं महाविद्यालय सावंतवाडी, नंतर वेगोळा, 3 नंबरला पुढा, त्यानंतर ती बाकीची आहे. मुलांची सोय व्हावी म्हणून या ठिकाणी हे विद्यालय चालू केलं. त्यामध्ये 1996 सायन्स विंग आणली आहे, आर्ट्स कॉमर्स सायन्स. त्यानंतर दरवेळी काही ना काही विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून वेगवेगळे उपक्रम, अभ्यासक्रम आम्ही या कॉलेजमध्ये राबवतो. सर्व जिल्ह्यातून आमच्याकडे माणसं येतात एका विशिष्ट अपेक्षेने. आणि आमची सगळ्यांची अशी इच्छा असते की या कॉलेजमधून जे शिकले आहे त्यांना कुठेतरी प्लेसमेंट मिळावी, स्वतःच्या पायावरती उभे राहावे आणि त्या कॉलेजचं नाव त्यांनी मोठं करावं. ते मोठे झाले त्याचे श्रेय त्यांच्या पालकांना मिळतं, कॉलेजला मिळतं, आम्हाला सुद्धा मिळतं. मी 2-3 वेळा तुमच्या समोर आलो तर 2-4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आज मी पहिल्यांदा एक गोष्ट सांगणार. गुरुवर्य का सामंत यांनी देखील शाळा आणि कॉलेजच्या आठवणी सांगितल्या. कॉलेजच्या स्थापनेचा इतिहास मुलांना सांगितला. आतापर्यंत मला सक्रिय म्हणतात तरी चालेल, पुस्तक बोलण्यापुरता सर्वेच्या काळामध्ये बऱ्याच वेळेला ह्या महाविद्यालयामध्ये येऊन मी लेक्चर सुद्धा दिलेली आहे, प्रयत्न केलेला आहे.
प्रोफेसर मला बोलावतात. हल्ली ते जरा कमी केलेलं आहे, कारण ते माझ्या वयाकडे पाहतात, माझं स्वास्थ्य कसं आहे ते पाहतात. उगाच काहीतरी अक्षराला नको त्यांना बोलवून ते पण बोलवल्यानंतर येतात. आणि या 3 महिने तरुण सुद्धा मी या ठिकाणी येतो. त्याचं कारण हे या महाविद्यालयाची आमचं काहीतरी नातं ठेवलेलं आहे. आणि त्या नात्यातूनच आज या ठिकाणी मी आलो. माझ्याबरोबर ते दुसरे शिक्षक खालीच थांबलेले आहेत. ते म्हणाले मला 2 मिनिट करता येणार नाही, पण मी 2 आणखी तुम्ही जरी हे करून 3रा 4था मजला जरी बांधला तरी सुद्धा मी त्या 4थ्या मजल्यावर जाऊ शकेल. त्याचं कारण इथं वातावरण, शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं, तुमचं या सगळ्या परिसराचं वातावरण हा भाग आहे. त्याचं कारण लिफ्ट नव्हे, जी पाळणा नव्हे, चालत सुद्धा ते येऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की आमचा पिंड जरा कशा प्रकारचा आहे. तुम्ही म्हणाला तर माझं भाषण लांबणार की काय वगैरे हा प्रकार काही नाही. शिकवताना 35 मिनिटाचा तास असला 30 मिनिटाचं मी आठवत होते. जरा रंगात आलं की नाही पहिला पिरियड बरोबर दुसरा पिरियड तुला घेत होते. बरेच विद्यार्थ्यांना माहीत असेल तुमच्यापैकी तुमच्या घरातील कित्येक जण माझे विद्यार्थी असतील, तुमचे वडील सुद्धा माझे विद्यार्थी असतील. सगळ्या पंचवर्षातून आलेले विद्यार्थी त्यावेळी मला ते आजोबा म्हणतात. ते बरेच जण असतील. तुम्ही चर्चा करा तुमच्यामध्ये, माझा भाऊ हायस्कूलमध्ये होता का, माझे वडील हायस्कूलमध्ये होते का, सामंत सर त्यांना माहीत आहेत का. सांगण्याचा मुद्दा असा की हा शैक्षणिक जो परिसर आहे त्या रस्त्यापासून त्या रस्त्यापर्यंत आपला हा त्रिकोण, त्या त्रिकोणाशी माझं तसं सर्वार्थाने त्या ठिकाणी संबंध आहे. म्हणून बऱ्याच वेळा तरी कंटाळा आला काय त्या जाऊया, नको जाऊया, आज नको जाऊया, पाऊस पडता, चिखल वाटेल कुठे मैदान आहे, काय कशा नको, तरी पण कोणत्या तरी निमित्त जरी असलं काही जरी असलं ते यावंसं वाटतं. याचं कारण इथले पण शिक्षक. अनंत वैद्य यांनी देखील आपल्या मिश्किल शैलीत आजच्या विद्यार्थ्यांनी कसं वागलं पाहिजे याची त्यांना जाणीव करून दिली. काळासोबत चालतानाच वेगवेगळे अभ्यासक्रम शिका, तुमचं कॅरेक्टर ओळखा आणि तसं वागा असा सल्ला त्यांनी नवोदित विद्यार्थ्यांना दिला. त्यामुळे अमेरिकेत जर तुम्ही गेला तर एक मेंटॅलिटी अशी असते की एखादा माणूस जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये चीफ सर्जन असेल आणि त्याचा मुलगा जर इलेक्ट्रिशियन म्हणून हॉस्पिटलमध्ये काम करत असेल त्याला कमी वाटत नाही. आपल्या इकडे त्याला हार्ट अटॅक येईल असं जर कोणी केलं तर तुम्ही अगोदर प्रतिष्ठेच्या कल्पनाच बाजूला ठेवा. म्हणजे मी अमुक आहे म्हणून मी प्रतिष्ठित आहे अशी गोष्ट नाही. काय तुमचं कॅरेक्टर बोलतं ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे रस्त्यावरचा एखादा भाजीवाला सुद्धा आपल्यापेक्षा अधिक सज्जन असू शकतो. म्हणजे कॅरेक्टर हा मुख्य भाग आपला आहे. दुसरी गोष्ट आता ह्या ज्या नवीन नवीन गोष्टी येत आहेत त्याच्यातनं तुम्ही दुर्दैवाने अजूनही आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्याला मूलभूत संशोधन म्हणतात ते होत नाही. कदाचित इस्रोमध्ये होत असेल किंवा ॲटॉमिक एनर्जीमध्ये होत असेल पण त्या युनिव्हर्सिटीज नाहीये. आपण आयात केलेल्या ज्ञानावर जगणारी एक पॉप्युलेशन आहे. अमेरिकन युनिव्हर्सिटी रात्री सुद्धा चालू असतात. कोणताही मनुष्य तिथे रात्री सुद्धा जाऊन अभ्यास करू शकतो जो स्टुडंट आहे तो. ते मूलभूत अभ्यास करायचं कल्चरच आपल्याकडे आलेलं नाही आहे. तर आपल्या सीबीएसईने त्या गोष्टीचा विचार करावा असं मला वाटतं. यावेळी केदार सामंत, प्रतिभा पाटणकर, माजी प्राध्यापक डॉक्टर अनंत लोखंडे, प्राध्यापक ॲडव्होकेट अरुण पणदूरकर, कोमसापाचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, सेवानिवृत्त प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, प्राध्यापक, पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर कमलेश चव्हाण, डॉक्टर रवींद्र ठाकूर, प्राध्यापक सबा शहा यांनी केलं तर आभार डॉक्टर रवींद्र ठाकूर यांनी मानले.